नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट। आज दिनांक 20 एप्रिल 2026 रोजी दी नांदुरा अर्बन को-ऑप बँकेतील 5,71,00,000च्या घोटाळा उघड करणाऱ्या सभासदाचा छळ, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाची गंभीर दखल। नांदुरा येथील दी नांदुरा अर्बन को-ऑप बँकमधील तब्बल 5,71,00,000 रुपयांच्या आर्थिक घोटाळ्याचा पर्दाफाश करणाऱ्या एका अनुसूचित जाती बौद्ध सभासदाचा कथित जातीय छळ, सामाजिक बहिष्कार आणि मानवाधिकारांचे उल्लंघन होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे। या प्रकरणाची दखल घेत राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस अधीक्षकांना नोटीस बजावत 30 दिवसांच्या आत सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत। घोटाळा उघड केल्याची शिक्षा। नांदुरा येथील रहिवासी आणि बँकेचे सभासद किशोर आत्माराम इंगळे यांनी बँकेतील आर्थिक गैरव्यवहाराचे पुरावे सादर करत संबंधित भ्रष्टाचार उघड केला होता। मात्र याच कृतीमुळे त्यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई केल्याचा आरोप त्यांनी केला आहे। इंगळे यांच्या तक्रारीनुसार भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवल्यानंतर बँक व्यवस्थापनाने त्यांचे सभासदत्व रद्द केले। यावर सहकार आयुक्त, पुणे यांनी 5 मार्च 2025 रोजी आदेश देऊन त्यांचे सभासदत्व पुन्हा बहाल केले होते। तरीही या आदेशाचा अवमान करत केवळ जातीय द्वेषातून पुन्हा ठराव घेऊन त्यांचे सभासदत्व रद्द करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। जातीय छळ आणि मानसिक त्रासाचे आरोप तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार ते अनुसूचित जातीचे असल्यामुळे आणि त्यांनी भ्रष्टाचार उघड केल्यामुळे बँकेचे निलंबित मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पांडे आणि संचालक मंडळातील काही सदस्यांकडून त्यांचा छळ करण्यात येत आहे। तसेच त्यांना मानसिकदृष्ट्या त्रास देण्यासाठी त्यांच्यावर खोटा मानहानीचा दावा दाखल करण्यात आल्याचाही आरोप आहे। या सर्व प्रकारामुळे तक्रारदाराला सामाजिक बहिष्काराचा सामना करावा लागत असल्याचेही समोर आले आहे। तपासात हस्तक्षेपाचा गंभीर आरोप। या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे। मुख्य आरोपीलाच फिर्यादी बनवून तपासात फेरफार करण्यात आल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे। यामुळे न्याय प्रक्रियेलाच धक्का बसत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे। आयोगाचा कडक इशारा। या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे संचालक डॉक्टर जी. सुनील कुमार बाबू यांनी संबंधित प्रशासनाला नोटीस बजावली आहे। 30 दिवसांच्या आत समाधानकारक अहवाल न दिल्यास आयोग भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 338 अंतर्गत दिवाणी न्यायालयाचे अधिकार वापरण्याचा इशाराही देण्यात आला आहे। यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांना आणि आरोपींना वैयक्तिकरित्या आयोगासमोर हजर राहण्याचे समन्स बजावले जाऊ शकते, असे स्पष्ट करण्यात आले आहे। प्रशासनाची भूमिका काय? या प्रकरणामुळे स्थानिक प्रशासन आणि पोलीस यंत्रणेची भूमिकाही आता तपासाच्या केंद्रस्थानी आली आहे। आयोगाच्या नोटिसीनंतर प्रशासन कोणती कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। या प्रकरणातील सर्व आरोप तक्रारदाराने केले असून यासंदर्भात संबंधित बँक व्यवस्थापनाची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप प्राप्त झालेली नाही।